सध्या मराठवाड्यामध्ये राज्य सरकारच्या विरोधात उपोषणांचा धडीमार सध्या सुरू आहे असं पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी असेल, वडीगोद्री या ठिकाणी असेल, त्या ठिकाणी सुद्धा वडीगोद्री या ठिकाणी लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे। तर त्याच काही अंतरावर असलेल्या आंतरवली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील याचं उपोषण सुरू आहे। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वीच राजश्री उमरे पाटील यांचं देखील या ठिकाणी उपोषण सुरू होतं। आणि पुन्हा आता आपण जर पाहिलं तर शहरातील एक क्रांती चौक आहे, मुख्य भाग आहे शहराचा, या ठिकाणी सुद्धा मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी उपोषण सध्या सुरू आहे। आपण जर पाहिलं तर अक्षय शिंदे जे आहेत ते उपोषणकर्ते या ठिकाणी आहेत आणि त्याग आमरण उपोषण या ठिकाणी करण्यात येत आहे। मातंग समाजाचे आहेत विविध मागण्यांसाठी या ठिकाणी हे गेल्या 3 दिवसापासून आमरण उपोषण यांचं सुरू आहे। तर काय सांगाल, काय मुख्य तुमच्या मागण्या आहेत, का तुम्हाला उपोषण करावं ही वेळ तुमच्यावर आलेली सध्या तुमच्या मागण्यांसाठी? सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय, जय भीम, जय लवजी। मी गेल्या 3 दिवसापासून इथे उपोषण करतोय आणि आमच्या सरकारकडे खूप दिवसाच्या मागण्या आहेत, त्या सरकारने आतापर्यंत पूर्ण केलेल्या नाहीत। त्या मागण्या म्हणजे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देण्यात यावा। त्या मागणीसाठी अनेक उपोषण झालेत, मोर्चे निघालेत, पण शासनाने याची दखल घेतलेली नाही। आणि त्याच्यामध्ये आत्ता 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय जाहीर केला की अनुसूचित जाती आणि जमातीसाठी जे वर्गीकरण अ ब क ड करा म्हणून, त्या मागणीसाठी आज आम्ही इथे उपोषणाला बसलो आहे। आणि आमची तिसरी प्रमुख मागणी अशी आहे की अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मदिवशी म्हणजे 1 ऑगस्टला सरकारी सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशा काही मागणी घेऊन आम्ही इथे उपोषण करत आहोत। तर शासनाला आमची विनंती आहे की शासनाने आमच्या मागण्याकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या त्वरित मान्य करून आम्हाला न्याय देण्यात यावा। अ ब कडाचा तुम्ही एक उल्लेख केला आहे याच्यामध्ये, अ ब कडाचा नेमकं सविस्तर काय मागणी, नेमकं काय कर्म, काय नेमकं काय आहे, काय आहे? सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की आरक्षणाचा मूळ हेतू हे जे वंचित लोक होते की त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलं होतं। पण आज असं सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निर्देशात आलेलं आहे की आरक्षणाचा मूळ हेतू तळघरापर्यंत गेलेला नाही। आज काही घटक अजूनही आरक्षणापासून वंचित आहे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अ ब क ड हे वर्गीकरण आवश्यक आहे। तुम्ही एकीकडे या ठिकाणी उपोषण करताय, तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर तुमच्याच मातंग समाजाचे सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीचे मध्ये आमदार आहे, मग असं वाटत नाही का ते कुठं कमी पडलेत का, तुम्हालाही उपोषण करावं लागतं? नाही, कमी पडले नाही, कारण की आमचा त्यांच्यावर पण विश्वास आहे आणि ते पण सरकारमध्ये राहून आमच्या मागण्या ते मांडतायत। पण असं कुठंतरी वाटतंय की आपणही त्यांच्यासोबत त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही हे उपोषण सुरू केलेलं आहे। आणि ह्या मागण्या ते आत्ता आमदार झालेत BJPच्या विधान परिषदेवर, ह्या मागण्या खूप दिवसापासून आहेत आमच्या। सध्याला आपण जर ग्रामीण भागात पाहिलं तर मातंग समाजाची कशी परिस्थिती, कशी उपजीविका असती, कारण की तुम्ही जर सांगितलं खूप गंभीर समस्या सांगितल्या, मग सध्याला मातंग समाजाची ग्रामीण भागामध्ये कशी उपजीविका, शहरी भागात कशी असते नेमकं? शहरी भागामध्ये तुम्हाला मी म्हणजे काही एरिया सांगेल किंवा आमच्या इकडची परिस्थिती सांगतो की ज्ञानेश्वर नगर म्हणून एक आमच्या इकडे एरिया आहे, ते पूर्ण मातंग समाज तिथं राहतो। तिथं तुम्ही आज पण गेले तिथं व्यवस्थित पाण्याची सोय नाही, ड्रेनेज, ते पाणी बाहेर राहिलं, उत्तम आरोग्याचा प्रश्न आहे तिथे, तिथे सरकार लक्ष देत नाही, खूप वाईट परिस्थिती। ग्रामीणमध्ये तेच आहे, ग्रामीणमध्ये तो एकदम बाहेर टाकल्यासारख्या गोष्टी आहेत आमच्या। बरं, आता तुम्ही सांगितलंय की आता गेल्या 3 दिवसांपासून तुमचं उपोषण सुरू आहे, नेमकं या ठिकाणी कोणी भेटी दिलेल्या आहे, कोणी भेटी देणार आहे का सध्या अजून पुढे? नाही, काल सहकार मंत्री अतुलजी सावे साहेबांनी इथं भेट दिली, आम्ही त्यांना रितसर आमच्या मागण्या त्यांना सांगितलं। आज त्यांनी आम्हाला शब्द दिला की ह्या मागण्या आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतो, ते अजून काय माहिती नाही। नक्कीच आपण जर पाहिलं तर मंत्री अतुल सावे यांनी सुद्धा या उपोषणाला भेट दिलेली आहे, लवकरात लवकर तुमच्या मागण्या पूर्ण करू असं देखील आश्वासन या ठिकाणी देण्यात आलं आहे।
सर्वात महत्त्वाचा विषय जर आपण पाहिलं तर मातंग समाज जर म्हटलं तर मातंग समाज हा ग्रामीण भागामध्ये अजूक देखील मांगवाडा असेल किंवा महारवाडा असेल असं देखील उद्देशून आज ग्रामीण भागामध्ये हा आहे आणि याच मागण्यासाठी ज्या आहेत या कुठेतरी या मिटवून घेत यावे. तसेच आपण दुसरीकडे पाहिलं तर अण्णाभाऊ साठे जे आहे म्हणतो यांना भारतरत्न असं जाहीर करावं राज्य शासनाकडून असं देखील या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे. मात्र आपण जर पाहिलं तर एकीकडे आपण जर पाहिलं तर जे शासनातील लोकप्रतिनिधी आहे एकीकडे या उपोषणकर्त्याला आश्वासन देत आहे. मात्र या उपोषणाच्या मागण्या पूर्ण होईल कधी हे देखील आता पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मी न्यूज स्टेट महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.